नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा घरातला व्हिडिओ आहे. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 11 आणि ही बघा ही आत्ताशी लुटून काढतं. आत्ता पारोच काढायचं चाललेला आहे. आता काय बोलायचं? कोण झोपलं? मी झोपलो का तू झोपलीस? हे आता बरोबर सगळं माझ्यावरती ढकलायचं चाललंय. कारण की आज सुट्टी आणि सुट्टी दिवशी कोण आंघोळ करतं? तुम्ही करता काय आंघोळ? सांगा बरं. सुट्टी दिवशी नसते आंघोळ करायची, नसती करायची. कसं सुट्टी दिवशी निवांत आराम करायचा असतोय. माझा असा प्लॅन होता की 4 वाजता आंघोळ करायची. आता मी परत झोपणार ना जेवल्यावर, मग परत उठल्या आंघोळ करायची. अंगाला किड पडतात आंघोळ नाही गेल्यावर. काल आंघोळ नाही केली का खंडे माहितीये ना. तर आपण आंघोळीला पाणी लावलेलं आहे, ऐकायला लागते, नाहीतर जेवाय भेटायचं नाही दुपारी. चला जाऊया, आंघोळ करून येतो. इथं श्रीमंतचा व्लॉग लावलाय, तो आता मी पॉज करणार आहे आणि मागायल्यावरती कंटिन्यू करणार आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही. आपली काम आपल्यालाच करावं लागतं. बायको का आणून दे ना पाणी. काय झालं? काय म्हणत? अगं द्यावं, सुट्टी आहे का नाही आज मला? मग काल काय करून दिलं का तुला? म्हणूनच नव्हतं ना. आत्ताची पीठ मळून ठेवले. आता बघा किस्त मळले पीठ. दोघंच आहे आम्ही. अच्छी काटली अरे किती चपात्या? 3 चपात्या. तिची एक माझ्या 2. 3 चपात्याचं पीठ. ते पण अजून नार बनतोय. आणि आपण झालेलो आहे हे रेडी. आंघोळ वगैरे झालेले आहे. लय गरम पाणी होतं, आता गरम आलं त्यामुळं. अरे बघू शकता तुम्ही, जरा केस काय वाढना. ती कधी वाढायची काय माहिती. पण श्रावण यावेळी पाळायचा आपण. त्याच्या आधी आपल्याला दाढी वगैरे करून आलं पाहिजे आणि हव्याची मुलाखत जाऊन घेतली पाहिजे. तर कोण कोण पाळणार आहे अजून श्रावण सांगा. मी तर पहिल्यांदा पाळायला जाणार आहे. बघूया होतंय का आपल्याकडनं. बायकोने ते केलं चकाचक सगळं. आता आपल्याला बनवायचं आहे थोड्या वेळात जेवण. ओ माय गॉड, एवढं कष्ट. बघा हे बटन चालू केलं की पाणी लगेच येते. मोटर लावले मागं टाकीत. टेक्नॉलॉजी या. लोक सगळी नळानं पाणी घेतात, आम्ही इथं बटन मारलं की पाणी येते. प्लंबरचा जुगाड आहे आमचा, सूरज प्लंबर. कुणाला जर अशी सिस्टीम बनवायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर सांगतो 9960770205. डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. तर मित्रांनो, आमच्यात बनते आज बेसनची पोळी. आता ही कशाने काढतेस? चमचे की तर हे तुम्ही बघू शकता. बस की एकच मिळेल. अच्छा ठीक आहे. मस्त पैकी कांदा, टोमॅटो आणि मिरची वगैरे टाकून, चटणी टाकून असं बनव. अरे मिरची चांगली लागते, फक्त तिखट बनव. चटणीची तिखट पण चालते मला, मिरची नसली चालते. पण कांदा पाहिजे, तर चव अशी एकदम भारी येते त्याला. चाकूवर माझ्या होतं. तुझ्या जीभनं पण कापले असतात चाललं. हा रे. तर इथं बायकोनं मस्त असा कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतलाय. टॅमॅटो पण बारीकच चिरायचं याच्यासारखं. एक नंबर जमतंय तुला. मला कापायचं. तू जिबीने पण कापतेस असं बोलायचं. तुझ्या धारदार जिबीने तू कापून घे एकदा. तुम्ही एकदा दाखवता का कसं कापतात? जिबेने कसं कापतात दाखवता का? माझ्या जिबाला एवढी धार नाही का? मला तर एवढं माहित नाही, म्हणजे माहित नाही कसं कापतात जिबेने. माझ्या जिबेला धार नसल्यामुळे मी काही करू शकत नाही. ठीक आहे, तू आपला फोकस कर. चाकूने टोमणे, हा तेच म्हणतात, त्यालाच म्हणतात जिबेला धार. हो माय गॉड. आपल्याकडे सध्या एकच माईक आहे, त्यामुळे हिचा आवाज तुम्हाला येईल का नाही मला माहित नाही. आणि हा माईक आहे माझ्याकडं. स्पॉन्सर आपल्याला काही नाही केलं नाही हो, त्यामुळं स्टेक दिली की आता. स्पॉन्सर सगळ्या गोष्टीला मीच व्हायचं का काय? सदा ना कदा माईकच्या साठीच चाललंय. बस मला नको माईक. माईक मध्ये बोललीस तर कसं तुला मस्त आवाज येईल. कशाचा? जरा मॅडमजी साईडला होत आहे का? ठीक आहे. झालेली आहे सामग्री गोळा. हे नाही दाखवायचं का नाही दाखवायचं? ते माहित नाही टाकतात का नाही. मी टाकते. तर ही आपली रेसिपी आहे, त्यामुळे आपण टाकू शकतो. असं नाही कट वीट काय होणार नाही. रोळा ब्लॉग जाणार आहे. आपण टाकलेली हळद टाकायची गरज आहे का? तिला आधीच कलर पिवळा आहे. अजून थोडी टाक ना.
हळद चांगली असते त्याला काय. हा म्हणूनच टाकते खाण्यास. हळद ही पाहिजेच जेवणामध्ये. कडू लागेल. अरे नाही लागत. अजून काय टाकणार आहे आपण? तर यामध्ये आपण टाकतोय आता चटणी. चटणी टाक 2 चमचे. 2? ती मिरची येतली थोडी तिखट येते. स्पायसी चांगली लागते का? हा बस 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 इनप. मीठ थोडंसं टाक. चटणीत त्या मीठ जास्त आहे. सगळं आपल्याला माहिती आहे हो किती काय टाकायचं आपण. आणि ही काय आहे? हे नवीनच काय तर बघते मी. आपली रेसिपी आहे ना. आपली रेसिपी आहे पण ही काय आहे हे सांग ना. अगं माहिती तर सांग. काय काय धना पावडर आहे का? बघितलं का तुम्ही आता हे बघू शकता. काहीही टाकून कोणतीही रेसिपी आमच्या घरात बनली जाते. तर ओवा टाकतोय थोडंसंच टाक. माय गॉड. ओवा टाकायचा चाललाय. ओवा चिमटभर ओवा. आधी चोळ त्याला. का चोळतात मला माहित नाही पण मी बघितलं चोळ्या वेळेला. फ्लेवर बाहेर येण्यासाठी चोळतात. सोडा टाकतेस का नाही? हा टाकता. का कॉर्नफ्लॉवर टाकतेस? सोडा टाकूया. सोडा टाका. सोडा आहे का आपल्याकडे? काय नाही. कोथिंबीर नाही. कोथिंबीर नसली तर चालते. एखादा नसली तरी चालतं. ज्याच्याकडे कोथिंबीर आहे त्यांनी घेऊ शकता. हे आपले कस्तुरी मेथी काय गरज वाटत नाहीये मला ते. तर आता आपण मिक्स करणार आहे हे सगळं आणि मिक्स करूनच ठेवणार आहे. कारण की आपल्याला अजून चपाती बनवायची काय. चपाती बनली की मग आपण ही पोळी बनवणार आहे. म्हणजे कसं गरमागरम खायला बरं. यातच टाकणार होय? मला वाटलं पाणी टाकणार आहे. ठीक आहे जाऊ दे टाक. एकच झालं. चल तुझी रेसिपी तू कशी बनव. मी कशी बनवते. हो माहिती का वाटत बघितलं मी. काही बी टाकत्यास जे गावल ते टाकत्या. बरं झालं दुसरं अजून काय भेट ना. पण मी त्यात दिसत नाहीये प्लीज. मी पण दिसलो पाहिजे ना. असं कसं बनवणार बरं काय बोलायचं. म्हणून म्हणत होतो आधी ते नंतर टाकायचं कांदा ती. जेणेकरून मग ते पीठ आता थोडं झालं असतं ना एकजीव. त्यानंतर आपण टाकलं असतं. तर तुम्ही कधी बनवणार असेल तर असं नका करू प्लीज. मी सांगतो ते ऐका माझं. हिचं काय तुम्ही हे करून आधी पीठ मिक्स करून घ्या. नंतर तुम्ही कांदा वगैरे टाका. ते टॅमॅटो मिरची नाही होणार ते बरोबर. होणार की आधी ते एकजीव होते ना. असं माझी जर मीच चालू करूया का मग आपण. माझ्या चपात्या कोण खाणार. आता ते सगळी बघतीलच. काही झालं तरी खातात लोक. आता मी खातोयच की. नाहीच खाल्ले. खाल्ले नाही तुम्ही अजून माझ्या. खाल्ले मग कधी. त्या दिवशी खाल्ला नाही. त्या दिवशी खाल्ली चपाती चिकनवर. तर बघा चपाती बघा कशी चालल्या. शेवटची एक गोळा बार काय तुम्ही करतो बघू मला ते. चपातीचा अशा बघा तुम्ही गाईच. चपाती बघा फक्त कान मोडायचं असते कसं ते जर गोल येत नसेल तर. म्हणजे तुझी गोल येते का असं म्हणायचंय का तुला. बघूया. हो माय गॉड. तुझा ये नकाशा असाच जाणार. सेजलने शिकवलंय का. चपाती लाटायची चालल्या बघा. तुम्हीच सांगायचं कशी गोल झाली ती. परफेक्ट गोल कोणाचीच होत नाही. कोण म्हणलं परफेक्ट गोल होत नाही होत. ऍटलीस्ट जरा तरी. तेवढं करणार की मी पण. आपण चॅलेंज करू भाऊ. होते कधी गोल कधी करायला शिकते बघूया. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय. आज चपातीला असे 3 पदर आले पाहिजेत. हो नाही खरंच आले पाहिजेत असे. प्रत्येक पदर घुलून खाता का. नाही घुलून खात. मग ती चपाती अशी परफेक्ट असते. कमेंट मध्ये कुणाला विचार कुणीही सांगेल. टाइम लागेल का बाबा. सासूबाईंनी शिकवलं नाही. सासूबाई तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज आमच्या आईमध्ये अभ्यास कर. तर आता आली घरी की जरा ट्रेनिंग द्यायला म्हणली. अभ्यास कर नवरा पण खायला घाल. पैसा कमवला पण काय करायचं. मग तुझा असा प्लॅन. कमवून पण नवरा खायला घाला. मग तुझा असा प्लॅन. आपल्या मोबाईलचं झालं तर स्टोरेज फुल. त्यामुळं व्हिडिओमध्ये पॉज झालेला तोपर्यंत चपाती इकडे बनलेली आहे आणि इकडे टाकलेली आहे. तर हे तुम्ही बघा. अरे दाखव ना गोल झालेली चपाती दाखव. गोलच आहे. दाखव की. अगं उलगड ना. आहे का दाखव. अरे दाखव की. अरे कर आपल्याला त्याला काय पार्ट ऑफ लाईफ ना. ती बघा गोल बघा चपाती. गोलच आहे. काय गोल नाही. गोल आहे गोल आहे. तुम्हाला पण माहिती आहे गोल आहे की नाही बघा. तुम्ही सांगा लोक विचारते सगळ्यांना सांगायचं. करापली अगं कडक चांगली लागती तर. अगं हो स्वतःच झालं की कडक चांगली लागती. आणि दुसऱ्याकडून झालं की आम्ही मगाशी काय म्हटलंच नाही तर. आता जाड होणार. लाटा
लागणार आहे. ठीक आहे, धरा धरा, बघूया जमतंय का. जमलंच पाहिजे आणि यावंच लागतं. कशी लाटायची असती? हे नाही ना शिकवलं मम्मीने आमच्या. तुम्हाला ऑलरेडी मी गोल करून दिलं, त्यामुळे ते गोलच होणार. अरे लाटायची पण स्किल असते बच्ची, तुझी समज नाही रा. ऑलरेडी गोल होती त्यामुळे ती गोलच येणार. स्किल असते का? जास्त हे करू नये की मला. स्किल असते बच्ची, वो सिखाया जाता है. आय मीन सीख जाता. आपण पोळी पलटू शकत नाही. पलटू शकतो असं करताय. अहो एवढं पीठ नाही लावायचं. पिठाळ पोळी खाल्ले ग तर रोटी खायची ग. आमच्या चपात्यांना पण नाव ठेवायचं. ए चपातीला नावं ठेवलीच नाही मी. हे बघ ठेवता गोल होत नाहीचा विषय झाला. माझी गोल तर झाल्याच. ती गोल सांगते काय, मी तो गोळा तसा बनवून दिलेला आहे त्यामुळे ती गोल होणार. घ्या घ्या क्रेडिट घ्या, याचं पण क्रेडिट घ्या. क्रेडिट लो भाई, क्रेडिट ले रे. ती मी लाटायची शिकलो हॉस्टेलला असतं, सॉरी रूमला असतं, निगडीत असताना शिकलो. आता ही चपाती गोल नाही झाली बाबानो, काही विषय नाही, कारण की इकडे जाड राहिलेली त्यामुळे मला ते करावं लागतं. तर बघा चपाती आपली बघा, बघू शकता कशी झाली. हे टाकायची कशी येत नाही राव. असं काय करतात, मी काही शाळेत होतो का पहिल्या. परफेक्शन परफेक्शन बोलते. चपाती आपली पांढरी का झाली. आपण यूपी बीपी स्टाईल, बिहारी स्टाईलची बनवलेली आहे त्यामुळे जरा ती जास्त पांढरी दिसते. कशी फुगते अगं, फुगली का अशी तुझी? अरे फुगली माझी पण. फुगली फुगली, नाद लागतो नाद, नादाशिवाय काय नाही. आणि अशी आपली झालेली आहे गरमागरम चपाती रेडी. चपाती खाओ सुस्त रहो. तर आता आपण बनवायची आहे बेसनची पोळी. तवा गरमच आहे, तोच तवा आपण यूज करणार आहे. हो 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 गाईस गाईस हे बघा, तिकडे 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 तिकडे. तर मित्रांनो आता आपण घेतो ही बेसनची पोळी बनवून आणि आपण बसायचं आहे जेवायला. नाही कुकिंगचा व्लॉग होऊन जाईल आपला. एवढंच जेवण आहे आमचं. आपलं एवढंच जेवण आहे, कारण की आम्ही भात नाही खाणार आहे आज. आज चपाती आणि बेसनची पोळीच करून खाणार आहे. का ते माहित नाही, त्या माहित नाही का असं झालंय, पण आज हेच ठरवलंय. आज रोज दोघच असणार आहे. आता घरात दोघच आहे, परत पुढच्या याचा संध्याकाळी तेव्हा बघू. ओ माय गॉड, काय करा आपल्या शिजली नाही जरा व्यवस्थित दाखवतो. तर हे आपलं आलंय जेवण. घेऊयात जेवण. जेवून समोर आहे टीव्ही, काय तर लावतो मस्तपैकी आणि बघून घेतो. जेवून झालं की थोडा आराम. आपल्याला आज आहे सुट्टी, तिचं आहे काम आज, कारण की आज आहे सोमवार. तर मित्रांनो आत्ता वाजलेले 6. मगाशी जेवलो आणि झोपलो, ते उठलोय आत्ता. तोपर्यंत बायकोने इकडं आपल्याला ठेवलेला आहे कॉफी बनवून. तर आता आपण कॉफी पिऊया. मस्त अशी हॉट कॉफी आहे, जाऊन पिऊया. हे बघा असंच पडले. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथं संपवणार आहे. आजच्या दिवसाचा हा ब्लॉग आहे आणि आता इथून पुढे आपण कुठे बाहेर जाणार पण नाही. जर गेलो तर मी परत ॲड करीन. तर हा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.